तुम्ही कधी ब्रह्मांडाच्या सुरुवातीच्या त्या महाभयंकर आणि गूढ वेळेचा विचार केलाय का? हो, ती वेळ जेव्हा सगळंच अनिश्चित होतं. हो ना. म्हणजे विचार करा, संपूर्ण सृष्टीचा श्वास जणू कोंडला गेलाय. आकाशातल्या सूर्याला अचानक भयानक ताप भरलाय बापरे. आणि चंद्राचं शीतल तेज पूर्णपणे नाहीसं झालंय. सर्व दिशांना वाहणाऱ्या वाऱ्याने अचानक आपलं वाहनच थांबवलंय. म्हणजे निसर्गाचे सगळे नियम एका क्षणात मोडीत निघालेत. एक्झॅक्टली. आणि हे सगळं कशामुळे घडतंय? तर कोणत्याही विनाशकारी युद्धामुळे नाही, तर केवळ एका ऋषीच्या डोळ्यातून मातृत्वाचं सुख पाहून ओघळलेल्या एका अश्रूमुळे. क्या बात आहे. साक्षात काळाला गोठवून टाकणारा हा क्षण आहे. म्हणजे सृष्टीची संपूर्ण यंत्रणा एका क्षणात कोलमडून पडलीय. हो, आणि त्याचं कारण म्हणजे एका महान तपस्व्याच्या हृदयात पितृत्वाची अत्यंत तीव्र ठसठस निर्माण झालीय. अगदी बरोबर. आणि या एका घटनेतूनच त्या संकल्पनेचा जन्म झाला, ज्याला आपण आज वेळ किंवा काळ म्हणून ओळखतो. आणि म्हणूनच आजच्या आपल्या या डीप डाईव्हमध्ये आपण एका अशा रहस्याचा वेध घेणार आहोत, ज्याने थेट काळाच्या चक्राला जन्म दिला. हां. आपण कोणत्याही कंटाळवाण्या व्याख्यांमध्ये अजिबात अडकणार नाही आहोत. त्याऐवजी आपण थेट देवर्षी नारदांच्या 60 पुत्रांच्या अद्भुत जन्माचा थरार अनुभवणार आहोत. राईट. आणि आपण जी गुढी उभारतो त्याच्या खऱ्या कारणाचाही उलगडा करणार आहोत. हो, कारण ही कथा फक्त एक सण कसा सुरू झाला याची नाहीये, तर ही एका पित्याच्या भयंकर एकाकीपणाची आणि त्रैलोक्याला मुळापासून हदरवून सोडणाऱ्या एका घोर तपस्येची कथा आहे. नक्कीच. आणि या सगळ्या प्राचीन संदर्भांमधून जो एक समान धागा समोर येतो ना, तो अत्यंत नाट्यमय आहे. कसा काय? म्हणजे बघा, देवर्षी नारदांचं वर्णन जेव्हा पुराणांमध्ये केलं जातं तेव्हा त्यांच्या हातात नेहमी एक तंबुरा आणि गळ्यात एकतारी दाखवली जाते. ते कायम नारायण नारायण करत फिरत असतात. हो, ते संपूर्ण त्रैलोक्यात अविरत भ्रमण करत असतात. पण या सर्व कथांचा अन्वयार्थ लावताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते, ती म्हणजे की त्या आतून प्रचंड एकाकी आहेत. अगदी बरोबर. या अफाट विश्वाच्या मध्यभागी उभे असलेले नारद मुनी स्वतः मात्र आतून प्रचंड एकाकी आहेत. पण एक मिनिट इथे मला थोडं थांबावंसं वाटतंय. आपण साक्षात देवर्षी नारदांबद्दल बोलतोय. हो. ते साक्षात ब्रह्मदेवांचे मानसपुत्र आहेत, ज्यांनी संपूर्ण आयुष्य विरक्तीत घालवले, जे त्रिकालज्ञानी आहेत. ते अचानक एकाकीपणाने इतके कसे काय व्याकुळ झाले? हाच तर या कथेतील सर्वात मोठा विरोधाभास आहे आणि हा त्यांचा मानवी पैलू आहे. म्हणजे एका विरक्त संन्याशाला अचानक मुलं बाळं हवीयेत, हे ऐकायला थोडं विचित्र नाही वाटत? वाटतं ना. पण ज्ञानाच्या सर्वोच्च शिखरावर पोहोचलेल्या व्यक्तीलाही एका भावनिक आधाराची गरज भासू शकतेच ना. तेही खरंय. कथा असं सांगते की नारद जेव्हा स्वर्गात जातात तेव्हा ते पाहतात की इंद्राला जयंत नावाचा पुत्र आहे. अच्छा. धनाचे अधिपती कुबेर यांना नलकुबेर आहे. स्वतः ब्रह्मदेवांना अंगिरस आणि पुलस्त्य यांसारखे पुत्र आहेत. म्हणजे प्रत्येकाला कोणीतरी आहे. त्यांच्या बोटाला धरून चालणारं कोणीच नाहीये. अरे रे, हे खूपच भावनिक आहे. हो ना. जेव्हा ते इतरांच्या घरातील वात्सल्याचं सुख पाहतात तेव्हा त्यांच्यात दडलेली ती अत्यंत नैसर्गिक प्रवृत्ती उफाळून येते. त्यांना कोणीतरी बाबा अशी हाक मारावी ही ओढ इतकी तीव्र होते की ती त्यांच्या विरक्तीवर मात करते. आणि मग हीच ओढ त्यांना थेट हिमालयात घेऊन जाते. हो, थेट हिमालयात. त्यांनी तिथे जी तपश्चर्या सुरू केली ना, त्याचं वर्णन वाचताना अंगावर काटा येतो. एका निर्जन आणि अतिशीत गुहेत एका पायावर उभे राहून आणि दोन्ही हात आकाशाच्या दिशेने वर करून. एक्झॅक्टली. ते अखंड तप सुरू करतात. श्वास रोखून धरलेला असतो. मला इथे एक आधुनिक साधर्म्य किंवा ॲनालॉजी आठवते. कोणती? जसा अंतराळात एखादा महाकाय तारा स्वतःच्याच गुरुत्वाकर्षणाच्या प्रचंड ओझ्याखाली आतल्या आत कोसळतो. ग्रॅव्हिटीमुळे. हो, आणि त्यातून ती असाट ऊर्जा बाहेर पडते, तशीच काहीशी अवस्था नारदांची झाली असावी. त्या कोसळण्यातून जी प्रचंड उष्णता आणि ऊर्जा बाहेर पडली, तिने संपूर्ण ब्रह्मांडाची यंत्रणाच ठप्प केली. बापरे. आणि त्या ऊर्जेचे परिणाम खरोखरच ब्रह्मांडाला हादरवणारे होते. म्हणजे हिमालयातले बर्फ वितळू लागले असतील ना? हो तर. तपश्चर्येची उष्णता इतकी वाढली की सगळीकडे हाहाकार उडाला. तुम्ही सुरुवातीला जी सूर्याला ताप येण्याचं आणि वाऱ्याने वाळणं थांबवण्याचं वर्णन केलं ना, हो, ते याच ऊर्जेचा परिणाम होतं. देवांना वाटलं की आता सृष्टीचा अंतच जवळ आलाय. मग त्यांनी काय केलं? घाबरलेले सर्व देव थेट ब्रह्मदेवांकडे धाव घेतात, कारण ही ऊर्जा थांबवणं इतर कोणाच्याही हातात नव्हतंच. आणि मग तो अत्यंत सिनेमॅटिक प्रसंग घडतो.
साक्षात ब्रह्मदेव बर्फाच्छादित हिमालयात प्रकट होतात. त्यांच्या समोर नारद उभे आहेत. तपश्चर्येमुळे त्यांचं शरीर पूर्णपणे सुकून गेलंय. पण त्यांच्या डोळ्यांत एक अद्भुत तेज आहे. राईट. जे स्वतः ब्रह्मदेवांनाही अचंबित करतं. ब्रह्मदेव विचारतात की एवढं कठोर तप का करतो आहेस? तुझी इच्छा तरी काय आहे? आणि तेव्हा नारद अत्यंत साध्या पण त्रैलोक्य हादरवणाऱ्या शब्दांत आपली मागणी मांडतात. ते काय म्हणतात? ते म्हणतात, मला स्वतःला कोणी हाक मारावी अशी इच्छा आहे, मला संतती हवी आहे. बापरे. यावर ब्रह्मदेवांची प्रतिक्रिया काय असते? हे बघा, यावर ब्रह्मदेव हसतात. कारण नारद हे त्यांचेच मानसपुत्र आहेत. पण ब्रह्मदेव त्यांना जाणीव करून देतात की नारदांची संतती ही काही सामान्य मानवी संतती असू शकत नाही. म्हणजे ती संतती साक्षात काळाची अधिष्ठांत्री असेल. एक्झॅक्टली. एका महान तपस्व्याच्या इच्छेतून जन्म घेणारी ती संतती काळावर नियंत्रण ठेवणारी असेल. आणि मग तो महाकाय चमत्कार घडतो. मला त्या प्राचीन ग्रंथांमधलं ते वर्णन खूप भावतं. हो ना, तो प्रसंगच तसा आहे. ब्रह्मदेव आपल्या पन्हमडुलूतील पवित्र जल काढतात आणि ते नारदांच्या अंगावर शिंपडतात. त्या पाण्याचा स्पर्श होताच नारदांच्या शरीरातून 60 अत्यंत तेजोमय कण बाहेर येतात. 60 कण? हो, आणि हे 60 कण हवेत तरंगू लागतात. पाहता पाहता त्या प्रत्येक कणातून एक एक तेजस्वी बालक निर्माण होतं. 60 बालकं, प्रत्येकाचा रंग वेगळा, तेज वेगळं. नारदांच्या डोळ्यांतून आनंदाश्रू वाहू लागतात. ते आपले दोन्ही हात पसरतात आणि ती 60च्या 60 तेजोमय बालकं धावत जाऊन त्यांच्या मांडीवर बसतात. एखाद्या भव्य हॉलिवूड चित्रपटाचा क्लायमॅक्स असावा तसा हा प्रसंग आहे. अगदी. पण इथे मला एक प्रश्न पडतो. 60च का? 50 किंवा 100 का नाहीत? या 60 या आकड्यामागे काही विशिष्ट कारण आहे का? हां, अत्यंत अचूक प्रश्न विचारलात. आणि इथेच पुराणातील कथा आणि खगोलशास्त्राचा सुरेख संगम पाहायला मिळतो. अच्छा, म्हणजे यात विज्ञान पण आहे. नक्कीच. 60 हा आकडा असाच योगायोगाने आलेला नाहीये. खगोलशास्त्रानुसार गुरुग्रहाला सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करायला सुमारे 12 वर्ष लागतात. 12 वर्ष. आणि शनिग्रहाला एक प्रदक्षिणा पूर्ण करायला 30 वर्ष लागतात. राईट. आता गुरु आणि शनी हे दोन सर्वात मोठे आणि प्रभावशाली ग्रह आहेत. राईट. जेव्हा हे दोन्ही ग्रह आकाशात एकाच विशिष्ट बिंदूवर पुन्हा एकत्र येतात तेव्हा बरोबर 60 वर्षांचा कालावधी उलटलेला असतो. ओहो, म्हणजे 12 आणि 30 यांचा लसावी 60 येतो. एक्झॅक्टली. विश्वाच्या घडामोडींवर नियंत्रण ठेवणारे हे दोन महाकाय ग्रह 60 वर्षांनी एक चक्र पूर्ण करतात. क्या बात आहे. याच खगोलशास्त्रीय चक्राला पुराणांनी एका सुंदर कथेत गुंफलं आणि त्या 60 वर्षांना नारदांचे 60 पुत्र असं रूपक दिलं. हे खरंच थक्क करणारं आहे. म्हणजे हे 60 पुत्र केवळ बालकन होती, तर ते वेळेचे, काळाचे 60 शक्तिशाली खांब होते. अगदी बरोबर. आणि हे ज्या दिवशी प्रकट झाले तो दिवस म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदा. हा तोच क्षण आहे जेव्हा वेळेला एका निश्चित आकारात आणि नावात बांधलं गेलं. हो, आणि या 60 पुत्रांची नावंही अत्यंत अर्थपूर्ण आहेत बरं का. कोणती नावं आहेत? प्रभव, विभव, शुक्ल, प्रमोद, प्रजापती अशी करत करत थेट क्षयपर्यंत ही 60 नावं आहेत. म्हणजे यातला प्रभव अत्यंत तेजस्वी आहे. हो, विभव ऐश्वर्यशाली आहे, शुक्ल अगदी शुद्ध आहे. प्रत्येकाचं आपापलं एक वेगळं आणि अत्यंत प्रबळ असं व्यक्तिमत्व आहे. पण मग एक अडचण आहे, जेव्हा इतकी प्रचंड आणि भिन्न प्रकारची ऊर्जा एकाच ठिकाणी निर्माण होते तेव्हा काय होतं? साहजिकच त्यांच्यात एक मोठा संघर्ष निर्माण होतो. कारण हे 60 पुत्र साक्षात काळाचे अधिपती आहेत. त्यांच्यात सतत अहमहमिका आणि संघर्ष सुरू होतो. प्रत्येकाला आपापला वेगळा काळ हवा असतो. म्हणजे प्रत्येकाला स्वतःच्या स्वतंत्र राज्याचं नेतृत्व करायचं असतं. राईट. म्हणजेच आपण ज्याला काळ किंवा वर्षे म्हणतो ती संकल्पना प्रत्यक्षात 60 अतिशक्तिशाली भावांच्या आपासातील भांडणातून निर्माण झालीये. हो ना. म्हणजे मला माझी स्पेस हवी आहे या त्यांच्या अट्टाहासातून हे चक्र तयार झालं. हा विचार खूपच रंजक आहे. अगदी बरोबर पकडलत. आणि हाच संघर्ष मिटवण्यासाठी ब्रह्मदेवांना पुन्हा एकदा हस्तक्षेप करावा लागतो. त्यांनी काय उपाय काढला? ते या 60 पुत्रांना म्हणजे या संवत्सरांना एक नियम घालून देतात. ते सांगतात की प्रत्येक पुत्र फक्त 1 वर्ष राज्य करेल. अच्छा, म्हणजे प्रभव 1 वर्ष राज्य करेल. हो, त्यानंतर विभव 1 वर्ष. असं करत 60 वर्षांनंतर पुन्हा प्रभवचा क्रम येईल आणि हे 60 संवत्सरांचं चक्र अविरतपणे सुरू राहील. म्हणजे एका रेषेत चालणाऱ्या काळाला इथे एका चक्राकार गतीमध्ये बांधलं गेलं. एक्झॅक्टली.
पण आता नारदांसमोर एक नवाच प्रश्न उभा राहतो. या 60 काल अधिपती पुत्रांचं पृथ्वीवर स्वागत कसं करायचं? त्यांचं आगमन साजरं कसं करायचं हा प्रश्न होताच. तेव्हा ब्रह्मदेव तो मार्ग दाखवतात. ते सांगतात की जेव्हा नवीन संवत्सर येईल तेव्हा त्याचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या घराबाहेर एक उंच ध्वज उभारावा. आणि हा ध्वज म्हणजे विजयाचं प्रतीक असेल. यालाच गुढी म्हटलं जाईल. पण इथेही मला असं वाटतं की गुढीचे जे घटक आहेत, म्हणजे काठी, कापड, तांब्या, हो, हे फक्त सजावटीसाठी नक्कीच नसतील. यामागे काय तर्क आहे? नक्कीच नाही. प्राचीन ग्रंथांमध्ये या प्रत्येक घटकामागे एक खोल विज्ञान आणि प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे. तो कसा? पहिली गोष्ट म्हणजे कळकाची किंवा बांबूची काठी. बांबू हा अत्यंत लवचिक पण मजबूत असतो. तो आकाशाच्या दिशेने सरळ वाढतो. राईट. ही काठी साक्षात ब्रह्मदेवांच्या आणि विश्वाच्या अक्षाचे प्रतीक मानली जाते, जी पृथ्वीला स्वर्गाशी जोडते. आणि त्यावर जे रेशमी वस्त्र लावलं जातं त्याचं काय? सुती कापड का नाही? कारण रेशीम हे अतिशय शुद्ध मानलं जातं. जुन्या संदर्भानुसार रेशीम बाह्य अशुद्धता लवकर शोषून घेत नाही. अच्छा. ते नवीन चैतन्याचं आणि स्वतः नारदांच्या वात्सल्याचं प्रतीक आहे. हे वस्त्र त्या नवीन येणाऱ्या संवत्सराला, त्या पुत्राला प्रेमाने लपेटून घेत असल्याचं लक्षण आहे. आणि सर्वात महत्वाचा भाग, तो कलश किंवा तांब्या, तो उलटा का ठेवला जातो? सरळ ठेवला तर त्यात जास्त गोष्टी साठवता येतील ना? हाच तर खरा तांत्रिक आणि आध्यात्मिक भाग आहे. जर आपण भौतिकशास्त्र आणि प्राचीन वास्तुशास्त्राचा विचार केला तर कोणत्याही घुमटाकार किंवा अर्धवर्तुळाकार आकाराची रचना ही ऊर्जा खेचून घेणारी किंवा केंद्रित करणारी असते. म्हणजे तो उलटा तांब्या एका अँटेना किंवा रिसिव्हर सारखं काम करतो. एक्झॅक्टली. नवीन वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे चैत्र शुक्ल प्रतिपदेला ब्रह्मांडातील जी विशिष्ट ऊर्जा पृथ्वीवर येते, म्हणजे त्या 60 पुत्रांपैकी ज्या पुत्राचं राज्य सुरू होतं त्याची ऊर्जा. हो, ती अद्वितीय ऊर्जा तो उलटा कलश स्वतःमध्ये केंद्रित करतो आणि ती घराच्या दिशेने प्रवाहित करतो. हे खरंच अफाट आहे. म्हणजे आपण ज्याला गुढीपाडवा म्हणतो आणि जी गुढी आपण दारात उभारतो ती केवळ एक काठी आणि काही कापड नाहीये. बिलकुल नाही. ती एका पित्याने आपल्या वैश्विक पुत्रांच्या स्वागतासाठी उभी केलेली विजयाची खूण आहे. हो. आणि त्याच वेळी ती ब्रह्मांडातील ऊर्जा आपल्या घरात खेचून आणणारी एक वैज्ञानिक रचनाही आहे. या कथेतील सर्वात भावनिक भाग अजून पुढे आहे बरं का. अरे चा, अजून काय बाकी आहे? काळ पुढे सरकत असतो. ही 60 संवत्सरं आपापल्या क्रमाने राज्य करत असतात. एक दिवस स्वतः नारद आपल्या या पुत्रांना भेटायला निघतात. हा प्रवास खूप काही सांगून जाणार आहे. नारद प्रथम प्रभव संवत्सराकडे जातात. तिथे त्यांचं मोठ्या थाटामाठात स्वागत होतं. त्यानंतर विभवकडे जात असतील? हो, विभवकडेही आदरातिथ्य होतं. असं करत करत एका मागून एक पुत्रांना भेटात नारद सर्वात शेवटच्या म्हणजे 60व्या पुत्राकडे पोचतात, ज्याचं नाव आहे क्षय. हो. आणि इथे कथेला एक अत्यंत भावनिक आणि काळजाला भिडणारं वळण मिळतं. का? काय होतं तिथे? क्षय या शब्दाचा अर्थच मुळी ज्याचा क्षय होतो, जो संपतो असा आहे. क्षय आपल्या पित्याचं स्वागत तर करतो, पण त्याच्या डोळ्यात प्रचंड दुःख दाटून आलंय. बापरे. तो नारदांना एक अतिशय आर्त प्रश्न विचारतो. तू काय विचारतो? तो म्हणतो, पिताश्री, मी 60वा आहे, मी शेवटचा आहे. माझं राज्य संपल्यावर माझं अस्तित्वच संपतं. मी क्षीण होतो, लोप पावतो. अरे रे. मग मी कुठे जाऊ? आणि मला सर्वात मोठी भीती ह्या गोष्टीची वाटते की लोक मला कायमचे विसरतील का? हा प्रश्न केवळ एका पुत्राचा नाहीये. हा संपूर्ण मानवजातीला पडणारा प्रश्न आहे. अगदी बरोबर. आपण नेहमी सुरुवातीचा उत्सव साजरा करतो, प्रभवाचं स्वागत करतो, पण शेवटाचं काय? मृत्यूचं किंवा अंताचं स्वागत कसं करायचं? आणि इथे नारदांनी दिलेलं उत्तर हे भारतीय तत्वज्ञानाचा पाया आहे. ते क्षयाला जे वचन देतात ते काळाच्या चक्राचं अमरत्व स्पष्ट करतं. ते काय उत्तर देतात? नारद म्हणतात, तू क्षीण होशील पण लोप पावणार नाहीस, कारण ह्या चक्राचा कधीच शेवट होत नाही. 60 वर्षांनी पुन्हा प्रभव येईल आणि त्याच्या आधी तुला पुन्हा यावंच लागेल. म्हणजे हे चक्र अविरत सुरू राहील. हो. आणि ते पुढे जे सांगतात ते किती प्रगल्भ आहे. ते म्हणतात की लोक तुला कधीच विसरणार नाहीत, कारण प्रत्येक 60व्या वर्षी जेव्हा तू येशील तेव्हाही लोक तितक्याच आनंदाने गुढी उभारतील. राईट. ती गुढी फक्त नवीन वर्षाचं स्वागत नसेल, तर ती तुझा सन्मान असेल. जेव्हा क्षय येतो तेव्हाही त्याचं स्वागत केलं जातं. कारण तो जुने कुचके विचार संपवून नव्या प्रभवला जागा करून देतो. शेवट हा नवीन सुरुवातीचा मार्ग असतो. हे किती सुंदररित्या इथे मांडलंय. म्हणूनच जेव्हा प्रभव येतो तेव्हा तेजाची गुढी उभारली जाते.
विभव येतो तेव्हा ऐश्वर्याची, शुक्ल येतो तेव्हा शुद्धतेची. आणि जेव्हा क्षय येतो तेव्हा त्याचंही तेवढ्याच सन्मानाने स्वागत होतं. कारण हे सर्व देवर्षी नारदांचे पुत्र आहेत, जे वेळ आणि काळाच्या रूपात आपल्या दारात उभे असतात. नक्कीच, कोणत्याही एका पुत्राला नाकारणं म्हणजे काळाच्या चक्राला नाकारण्यासारखं आहे. या संपूर्ण कथेचा आणि आजच्या आपल्या या सखोल चर्चेचा सर्वोच्च बिंदू जर कोणता असेल तर तो हाच आहे. गुढीपाडव्याच्या दिवशी आपण गुढी उभारतो, पण फार कमी लोकांना माहिती आहे की या दिवशी जन्म झाला होता तो देवर्षी नारदांच्या 60 पुत्रांचा. आणि तेच 60 पुत्र आजही अविरतपणे या ब्रह्मांडाचे कालचक्र चालवत आहेत. होणार. प्रत्येक वर्षी एक नवा पुत्र आपल्या आयुष्यात नवी ऊर्जा घेऊन येत असतो. म्हणूनच पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही गुढी उभाराल आणि त्या गुढीवरचा तो उलटा कलश पाहाल तेव्हा स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. तो केवळ एक तांब्या आहे की साक्षात काळाला म्हणजे त्या नवीन संवत्सर पुत्राच्या अफाट ऊर्जेला पुढील 365 दिवसांसाठी आपल्या घरात साठवून ठेवणारे एक वैश्विक पात्र आहे? हा विचार आपल्याला सणांच्या पलीकडे जाऊन या अफाट विश्वाशी नव्याने नक्कीच जोडून दे.